हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड मम्मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आज सकाळी किट्टूच्या स्कूलमध्ये सायन्स फेअर होते, म्हणून पॅरेंट्सला पण इन्व्हाइट केले होते. आणि यावर्षी फर्स्ट टाइम स्कूलने असं छान डिसिजन घेतला होता, तो म्हणजे ज्या स्टुडंटने सायन्स फेअरमध्ये पार्टिसिपेट नसेल केले ना, तर त्यांना डान्स मध्ये पार्टिसिपेट केले होते. तर जेव्हा किट्टूचा डान्स परफॉर्मन्स आला आणि मी पुढेच बसलेली तिला दिसली आणि तिने व्हिडिओ पण चालू बघितला, तर तिचं सर्व लक्ष फक्त माझ्याकडे होते. तर असं बरेच मुलांचं असंच झालं, पॅरेंट्सला बघून पूर्ण गोंधळून गेले होते. पण फक्त 2 डेजमध्ये मुलांची डान्सची प्रॅक्टिस घेतली होती, तरी खूप छान असं त्यांनी परफॉर्मन्स दिला. तर आता जो काही डान्स होता ना, तर खूप छान असं सॉन्ग सिलेक्ट केलेलं होतं. ओम मंगलम मंगलम असं सॉन्ग होतं ते. तर जे पण काही सॉन्ग असेल ते मी प्ले नाही करू शकत, कारण जेव्हा आपण व्हिडिओ यूट्यूबला टाकतो तर तेव्हा कॉपीराईट क्लेम येतो, म्हणून मी ते व्हिडिओ जे काही सॉन्ग होतं ते प्ले नाही केलेलं आहे. तर इथे छान असं त्यांचा व्हाईट कुर्ता आणि ब्ल्यू जीन्स असं कॉम्बिनेशन होते, तर ते पण खूप छान असं उठून दिसत होतं. Mercury, Venus, Mars, Jupiter, Saturn, Uranus, Neptune. Very good. Moon. Which is close to the. त्यानंतर आम्ही किट्टूच्या स्कूलचा प्रोग्राम आटोपून घरी येताच ठरवले की आज आपण मिसळ पावचा मेनू करूया, कारण मी कालच मटकी भिजवून ठेवली होती आणि रात्री मोड यायला ठेवली होती. तर येताच दही पाव आणि शेव घेऊन आलो. किट्टूच्या डॅडीनं जायचं होतं, म्हणून खूप घाईघाईने मी पटकन अशा आल्यानंतर मटकी धुवून घेतली आणि पाण्यात थोडंसं तेल, मीठ आणि हळद टाकून शिजायला ठेवून दिली, म्हणजे तोपर्यंत मी बाकीचं साहित्य तयार करेल. आणि इकडे एका साईडला मटकी पण पटकन शिजून येईल, म्हणजे आपली जी काही मिसळ आहे ती पटकन नंतर शिजायला वेळ लागणार नाही. तर आज माझा प्लॅन होता की आज जे काही कांदा टोमॅटो आहे तर ते चॉप करून मगच आपण छान अशी त्याची मिसळ बनवूया. कारण आज माझ्या मनात होतं की आपण जी काही साधना मिसळ कोणी जरी ट्राय केली असेल तर त्यात थोडे छोटे पार्टिकल्स आपले टोमॅटोचे दिसतात, तर मला असं वाटतं ते चॉप करून टाकतात. तर म्हणून मग मी बारीक बारीक चॉप करून मग टोमॅटो कापून मिसळ बनवणार आहे. तर बऱ्यापैकी मी जेव्हा पण बनवते तर तेव्हा कांदा टोमॅटोची प्युरीच बनवून घेत असते. तर आज मी फक्त चॉप करून मिसळ बनवणार आहे. तर इथे मी 3 दवणी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यात सर्वात आधी शेंगदाणे तळून घेणार आहे. तर तळलेले शेंगदाणे पण मिसळमध्ये खूप छान लागतात. आणि एका साईडला आपण मिसळसाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत. तर इथे मी खोबरे घेतलेले आहेत, लसूण घेतलंय, अद्रक घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि 2-3 कडीपत्त्याची पानं आणि सोबतच 2 मिरी, 2 लवंग, दालचिनी आणि 1 वेलदोडा असं सर्व मी मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे. असं सर्व साहित्य रेडी झालेलं आहे आणि आता आपण मस्त मिसळला फोडणी देऊन घेऊया. तर इथे मी कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि एका साईडला आपली मस्त मटकी पण शिजून होते. तर आता आपलं जे काही तेल आहे तर ते मस्त तापून झालेलं आहे. त्यात आपण आता सर्वात आधी शेंगदाणे तळून घेणार आहे. शेंगदाणे तळून बाजूला करून घ्यायचे आणि त्याच गरम तेलात आपण मोहरी, जिरे आणि छान असं हिंगाची फोडणी देऊन घेणार आहोत. तेल खूप छान तापलेलं असल्यामुळे खूप कडक अशी फोडणी बसलेली आहे आणि त्यात आता मस्त आपण कापलेला कांदा टाकून घेऊ आणि थोडा वेळ तो तेलात छान असा परतून घ्यायचा आहे. तर मला कांद्याच्या आधी टाकायचा होता लसूण, कारण लसूण जेव्हा तेलात खूप छान असा फ्राय होतो ना तर खूप छान लागतो. तर मी आता जो काही कांदा आपला परतलेला आहे तर तो थोडासा साईडला करून तर ह्याच तेलात मी आता लसूण टाकून घेणार आहे आणि म्हणजे थोडासा तो पण छान फ्राय होऊन जाईल. आणि कढीपत्ता पण ऍड करून घेतलेला आहे, म्हणजे टेस्ट खूप छान येते कढीपत्त्याने. आणि त्यात आपण मस्त चॉप केलेला टोमॅटो ऍड करून घेऊया आणि छान असं तेलात परतू द्यायचा आहे. आणि जो काही आपण खोबरे, लसूण आणि अद्रकचा जो काही मसाला बनवला होता तर तो पण आता आपण ऍड करून घेणार आहे. आणि जेव्हा आपण कोथिंबीर दळून हा मसाला तयार करतो ना, तर जेव्हा आपण मिसळ असू दे किंवा कुठलीही नॉनव्हेजची कुठलीही काळी भाजी असू दे, तर त्याला जी काही तरंग येते ना, एकदम काळी अशी तरंग येते. म्हणून कधी पण आहे ना, जर आपल्याला तशी तरंग हवी असेल तर कोथिंबीर दळून टाकायची. आणि त्यानंतर आता मसाला मस्त परतून झालेला आहे. त्यात आता आपण घालूया अर्धा चमचा हळद, 2 चमचे काळा मसाला,
घरी बनवलेला आणि 1 चमचा लाल तिखट आणि थोडंसं पाणी टाकून मसाला छान शिजू द्यायचा आहे. तर मसाल्यात आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. जेव्हा आपण मीठ मसाला टाकतो ना, तर भाजीची टेस्ट खरंच छान येते आणि सोबतच मी आता जी कोथिंबीर पण ॲड करून घेणार आहे. आणि थोडीशी घट्ट येण्यासाठी भाजी तर इथे मी बेसन पीठचा यूज केलेला आहे. तर मी सर्वात आधी टाकू शकत होते, पण जेव्हा आपण बेसन पीठ आधी यूज केलं ना, तर तो मसाला बाकीचा जो दुसरा मसाला असतो ना, तो व्यवस्थित परतून होत नाही. म्हणून मग मी सर्व मसाला परतून झाल्यानंतर सर्वात शेवटी बेसन पीठ ॲड केलेलं आहे. तर ते पण आपल्याला वासानुसार कळून जातं, की छान भाजलं गेलंय का नाही. त्यानंतर मी आज फर्स्ट टाईम यूज करणार आहे मिसळ मसाला. तर स्वाद नाशिकचा तर असा काहीतरी मसाला आहे तो BSW ब्रँडचा. तर कुठलाही ब्रँडचा तुम्ही मसाला यूज करू शकतात मिसळ मसाला. तर तो टाकल्याने माझा जेव्हा मिसळमध्ये मी ॲड केला ना, तर पूर्ण घरभर असं त्याचा सुगंध दरवळत होता आणि बाहेरून कोणी आले ना, तर खूप छान त्यांना वास येत होता. आणि त्यानंतर मस्त ॲड केलं आपली मटकी जी शिजून झालेली आहे. जवळपास 70% मटकी आपण आधी शिजवून घेतलेली आहे. म्हणून आता मग आपण फक्त 10 मिनिटातच आपली जी काही मिसळ आहे ती रेडी होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मला हे सांगायचं जेव्हा आपण मिसळ असू द्या, कुठलीही भाजी असू द्या, तर ती जेव्हा फुल गॅसवर आपण उकळवत नाही ना, तोपर्यंत त्या भाजीला छान टेस्ट येत नाही. म्हणजे असा माझा अनुभव आहे. मी कुठलीही भाजी आहे ना, थोडंसं 5 मिनिटं का असेना फुल गॅसवर उकळून घेत असते आणि नंतर कमी गॅस करून मग ती भाजी उकळू द्यायची आहे. जेणेकरून आपले जे काही मटकीचा जो पूर्ण स्वाद असेल, अर्क असेल, तर तो पूर्ण भाजीत छान असा उतरून जातो आणि त्यानंतर कमी गॅस केल्यानंतर जेवढी आपली जी काही तरंग असते, तर ती छान येऊन जात असते. तर बघू शकतात गॅस कमी केल्यानंतर पण थोडा वेळ उकळून झाल्यानंतर आपल्याला दिसते की तरंग परत आलेली आहे आणि आपण आता ॲड करूया थोडीशी कसुरी मेथी. आणि कुठलीही मिसळ खायची असेल, आपण बाहेर गेलो तर आधी तरी मागतो. तर मी असंच घरी पण बनवली, की तरी बाजूला करून ठेवत असते. म्हणजे मिसळच्या वरून तरी खायला खूप छान मजा येते. आपण कुठलाही मेनू जर स्पेशल घरी बनवायचा म्हटला ना, तर आपण ठरवलं ना, तर सर्व करू शकतो. तर बाहेर कुठेही मिसळ खायला गेलो, की आपल्याला आधी पापड मिळतो. तर पापड तर किट्टूला इतका आवडतो म्हणून मी आवर्जून घरी पण जेव्हा मिसळ वगैरे बनवली असेल ना, तर तेव्हा आवर्जून मी फ्राय पापड तिला बनवून देत असते. तर इथे मला रोस्ट पापड बिलकुल आवडत नाही मिसळ सोबत म्हणून मी थोडंसं आधी 4 ते 5 का असेना मी असे पापड तळून घेतले. तर आज मी जे काही बनवणार होती मटकीची भाजी, पोळी आणि भात बनवणार होते. तर तेवढाच वेळ मी आज मिसळला लागलेला आहे. कुठलाही स्पेशल मेनू बनवायचा म्हटलं तर थोडासा वेळ तर लागणारच आहे. जरी आपल्याला पोळी भाजी बनवायची नव्हती, पण आता मिसळच बनवणार आहे, तर आपल्याला पापडच लागणार आणि आता पाव लागणार, तर मग पाव पण आपण गरमच करून घेणार. त्याच्यासाठी परत बारीक कापलेला कांदाच लागणार. तर अशा बारीक-सारीक ज्या पण काही गोष्टी होत्या, तर त्याही भरपूर करायच्या असतात. तर जोपर्यंत आपली मिसळ उकळत होती ना, तर तोपर्यंत मी ह्या सर्व बारीक-सारीक गोष्टीची पूर्वतयारी करून घेतलेली होती. म्हणून मला हार्डली माझा हा जो काही मेनू होता, तर तो मी 20 मिनिटात बनवलेला आहे. तर तुम्ही मिसळमध्ये तुम्हाला नाशिकला कुठली मिसळ जास्त आवडते ते मला नक्कीच कमेंट करून कळवा. कारण मला नाशिकमध्ये कुठल्याही स्पॉटला सांगा, मला मिसळ नाशिकची कुठलीही म्हणा मला आवडते म्हणजे आवडते. इव्हन आम्ही गावाला जाताना सोगरस फाट्यावर एक सप्तशृंगी म्हणून आहे, तर ती सुद्धा मिसळ एक नंबर लागते. म्हणजे एकदम अगदी घरच्यासारखी चव असते. तर ती पण मला मिसळ खूप आवडते. तर इथे मी जी काही शेव वगैरे आणली होती त्यात मी तळलेले शेंगदाणे मिक्स करून घेतले आणि सकाळी नाश्त्याला पोहे बनवलेलेच होते. म्हणून मी एक्स्ट्रा पोहे बनवले नाही आणि मस्त मिसळची आता डिश तयार करून घेणार आहे. आणि मखमलाबाद रोडलाच एक कोल्हापुरी मिसळ आहे राजकमल म्हणून. तर त्यांच्याकडे ना जेव्हा पण आपण मिसळ खायला गेलो ना, तर तुम्हाला मिसळ सोबत अख्खे शेंगदाणे पण मिळतात तळलेले. तर ते आम्हाला खूप आवडतात म्हणून मी आवर्जून जेव्हा घरी पण बनवली ना, तर आधी शेंगदाणे तळून मिसळमध्ये घालत असते. तर असा छान आपला मेनू तर रेडी झालेला आहे. मिसळची डिश सोबतच उकडलेली थोडीशी मटकी जी की किट्टूच्या डॅडींना खूप आवडते म्हणून त्यांच्यासाठी आवर्जून मटकी मी साईडला काढून ठेवत असते. सोबतच दही, तरी, पापड, कांदा, लिंबू आणि मस्त पाव. तर असं छान असं आपलं आजचं स्पेशल मेनू रेडी झालेला आहे. फक्त एकाच गोष्टीची कमी आहे ती म्हणजे स्वीट काहीतरी पाहिजेल होतं. जिलेबी किंवा गुलाबजाम तरी पाहिजेल होती. तरी मला हे रस्त्याने येताना बोलले होते, की "पूनम आपण बुधा हलवाईची जिलेबी न्यायची का घरी?" तर मी म्हटलं नको एवढं सर्व भरपूर आता
मिसळ वगैरे बनवायची तर तेच भरपूर होऊन जाणार. पण जेव्हा ताट वगैरे रेडी झालं आणि तेव्हाच खूप जाणीव झाली की आपण पाहिजेल होतं काहीतरी गोड. तर इथे छान छावा मूव्ही बघत किटूने आणि आम्ही सर्वांनी छान मिसळचा आनंद घेतलेला आहे. आणि आजचा मेनू तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.